कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बोला इराबाई, काय म्हणताय? मॅडम सॉरी, पण काय चाललंय हे सगळं? काय चाललंय? अहो मॅडम, तुम्ही ताईचा डिवोर्स पुढे ढकलताय असं म्हणताय। म्हणजे तुम्ही दुर्गेश्वरी मॅडमना पाठवलं होतं ताईला परत घरी घेऊन जायला, आणि आता ताई आणि अधिपती भेटतायत। काय चाललंय? काय अधिपती आणि मास्तरीनबाई भेटले? हो, मलाही धक्का बसला त्या दोघांना एकत्र बघून। त्या कुठं भेटल्या अधिपतींना? फॅक्टरीत? नाही नाही, फॅक्टरीत नाही, मंदिरात भेटलेत। काय? हो, पण आज अचानक कसं काय भेटले? माहित नाही, म्हणजे चारुहास सरांचा ताईला फोन आला होता, म्हणाले काहीतरी प्रॉब्लेम झालाय तर लवकर मंदिरात ये। तर ताई कुठे जाते, काय करते हे बघण्यासाठी मी तिच्या पाठीपाठी गेले, तर बघितलं तर अधिपती आणि ताई दोघे एकत्र गप्पा मारतायत, एकत्र बोलतायत एकमेकांशी हसत खेळत। काही कळलंच नाही हो मला। मॅडम, अधिपतींची आणि ताईची भेट होणं आपल्यासाठी बरोबर नाहीये। अहो ताई ना गोड गोड बोलून अधिपतींना परत जाळ्यात ओढेलो, मग डिवोर्स पुढे ढकलणंच काय, रद्दच करावं लागेल। इराबाई, तोंडाला येईल ते बोलू नका, असलं काही होणार नाही। पण तुम्ही आम्हाला सांगितलं ते बरं केलं। आता आम्ही करतो काय करायचं। दुर्गे, हा ताई। देवी आईच्या मंदिरात जा आणि अधिपतींना ताबडतोब घरला बोलव। होय। अधिपती सॉरी, खरंच तुम्ही कशाला सॉरी? मी होती इरा फार विचित्र टोन मध्ये बोलली, तुम्ही मनावर नका घेऊ प्लीज। नाही मी काय कुणाचं मनावर घेत नसतो टोन बिनचं, ते काय तुम्ही लोड घेऊ नका। तुम्ही सांगा की तुम्ही काय रहस्य काय म्हणत होता? पोटातलं रहस्य हा, रहस्य अजून काय कसलं आहे? आता अजून काय सांगायचं वाक्य सांगा। कळेल तुम्हाला। अहो काय आता आपोआप कळणार का तुम्ही सांगितल्याशिवाय? सांगा मला, अजून टेन्शन देऊ नका। अहो टेन्शनचं काही नाहीये, उलट कळेल तुम्हाला। हसण्यासारखं काय आहे? अहो मला इथं खरंच टेन्शन आलंय, तुम्ही हसू नका, हसू नका। माझ्या डोक्यात काय आधीच काय कमी विषय नाही आहे, त्याच्यात आता ह्यो किडा सोडा तुम्ही। म्हणजे आता इथनं पुढे रात्रंदिवस मी ह्योच विचार करत राहतो, तुमच्या डोक्यात काय रहस्य असेल सांगा हो। मी खरंच, मला टेन्शन देऊ नका, तुम्ही सांगा काय आहे ते, आत्ता सांगून टाका एकदा। हो, पण टेन्शनचं नाही, मी सांगते ना तुम्हाला। सांगा मग, ही वेळ चांगली करेक्ट वेळ आहे। हाय ते डोक्यातलं वाद होऊन जायच्या आधी सांगा। मला नीट सांगायचंय तुम्हाला, आता नाही, मला असं सांगा की। हो, मला व्यवस्थित सांगायचंय तुम्हाला। असं काय बॉम्ब टाकायचा आत्ताच टाका मास्तरीन बाई, सांगा। अधिपती, काय ग? अहो अधिपती लवकर खाली या। काय ग, काय झालं? अहो बोलायचंय तुमच्याशी, या लवकर खाली। बघ काय झालं? काय झालं? काय झालं? अहो अधिपती, कसली धावत पळत आले मी माहितीये। काय झालं? काय अहो अधिपती, तुम्हाला मी कवा धरणं फोन करायला, तुम्ही फोन का उचलत नाही? हा, सायलेंट राहिला वाटतं ग। काय झालं? अहो म्या का नाही, तुम्हाला बघाय फॅक्टरीत चालले होते आणि मग तुम्ही मला इकडे दिसलायसा, म्हणून मी धावत पळत आले इकडं। हा, काय झालं काय ते सांगशील काय? अधिपती, तुम्ही लवकर घरला चला। अहो ताईला का नाही बोलता बोलता चक्कर आली आणि ती कोसळून पडल्या खाली। काय सांगायला? होय, घरात कुणी बी नाही, मला एकटीला काय बी सुधरणं झालंय। हे बघा, मी डॉक्टर्सनी बोलवलंय, हा, मग? ती येतच असतील, तुम्ही चला बरं, लवकर चला। अगं मास्तरीन बाई, अधिपती, मला जर जायला लागतंय, अहो ते आपण बोलूया नंतर। तुम्ही ना का बाई, चला लवकर। साहेब नमस्कार। नमस्कार डॉक्टर, तुम्ही का आलाय? थोरल्या सरकार, ती आहे वर आहे, पण तुम्ही का आलाय? काय झालंय? मला फोन आला होता, थोरल्या सरकारांची तब्येत बिघडली म्हणून, त्यांना चेक करायला आलोय। भुवनेश्वरीची तब्येत बिघडली? हो, कोणी फोन केला तुम्हाला? ते दुर्गेश्वरी मॅडमने। डॉक्टर साहेब, त्यांची खोली वर आहे, तुम्ही वर चला। चला। ताई, अरे ताई, अधिपती, अरे तू इथे कसं काय?
मी इथं काय असं का भूत बघितलं अरे थांब ना तू देवळात गेला होतास ना? तुम्हाला कसं माहित? हा? तुम्हाला कसं कळलं? मला कळलं, पण तू इथं कसं काय आलास परत एवढ्या लवकर? कसं म्हणजे आता माझं घर आहे, मी येईन जाईन, काय माझं मी पाहिजे ते करेन. अरे तुला अक्षरा भेटली? तुम्हाला हे बी माहिती आहे? सांग ना बाबा, अक्षरा भेटली का तुला? हा भेटली, अचानक भेट झाली आमची. बोलणं झालं तुमचं? काय कसलं काय बोलणं? अरे तुम्ही दोघं जण भेटला, काहीतरी तुमचं बोलणं झालं असेल ना? म्हणजे समोर आल्यानंतर बोलला असेल तुम्ही. काय नाही झालं. काय का म्हणजे बोलणं का नाही झालं? काय अहो नाही झालं. का नाही झालं? काय उलट तपासणी घेताय का? काय ही वेळ आहे काय तर आपलं? अहो अधिपती, इकडे काय करायला असा तुम्ही? अहो चला की वर, डॉक्टर साहेब बघा काय म्हणाले. अरे बया, माझ्या ताईला काय झालंय काय बी कळेना झालंय. डॉक्टर साहेब, माझ्या ताईला काय झालं? अहो हल्ली का नाही सारखी चक्कर यायला बघा तिला. सकाळपर्यंत नीट होती, पण अचानक का नाही बोलता बोलता चक्कर आली आणि खाली कोसळली होती. डॉक्टर साहेब, ते अटॅक बिटॅक असलं काही नसेल ना? वा थांब जरा शांत हो, त्यासनी चेक करू दे. अधिपती, मला का नाही लई टेन्शन आले हो. ताई नसेल तर आपण कोणाकडे बघून जगायचं सांगा की. मला लई टेन्शन आले अधिपती, काय करायचं आपण सांगा. बघा की ताई कशी निश्चित पडली. देवा, माझा जीव घे, पण माझ्या ताईला काय बी होऊ नका दिवस. थांब ग, काय होणार नाही. थांब जरा शांत हो, डॉक्टर बघतात की. नाही अधिपती, बघा की ताई कशी निश्चित पडल्या. डोळा बी उघडना झाल्या. ताई अगं डोळा उघड की ग, बघ की ग माझ्याकडे एकदा तरी. ओ डॉक्टर साहेब, काय झालं माझ्या ताईला सांगा की. बया, डॉक्टर साहेब काय बी सांगा झालं. ती अधिपती बोला की माझी ताई. जरा थांब ग, जरा शांत हो की. तू बाहेर जा, इथं रडारड करू नको. त्यासनी सुचू देतेच का नाही काहीतरी. जरा काय झालं डॉक्टर, जरा सांगा मला. त्यांचा बीपी शूट झालाय, ताबडतोब हॉस्पिटलाइज करावं लागेल. देवा, मी माझा संसार परत मिळवू शकेन यासाठी मला शक्ती दे. हॅलो बाबा. अहो काय, मी किती वेळा तुम्हाला फोन केला बाबा, कुठे होतात तुम्ही? मी किती फोन, तुम्ही ठीक आहात ना? काही झालेलं नाहीये ना? हॅलो अक्षरा, सगळं ठीक आहे बाळा. मला सांग, तू कुठे आहेस? कुठे म्हणजे बाबा, मी मंदिरात आली. तुम्ही येणार होता ना? येताय ना तुम्ही? नाही बाळा, मी येणार नाहीये. अक्षरा, मला एक कन्फेस करायचं होतं. मी खोटं बोललो तुझ्याशी. म्हणजे मी एक प्रॉब्लेम झालाय, तू असेल तशी ये वगैरे म्हणालो ना, ते सगळं खोटं होतं बाळा. म्हणजे मला कळलं नाही बाबा, तुम्ही खोटं का बोललात? अक्षरा, तुला आणि अधिपतीला भेटता यावं म्हणून मी हे तुला तिकडे बोलवून घेतलं ना. काय बाबा, तुम्ही आमच्यासाठी केलं? का असं केलं पण तुम्ही? मला सांग, अधिपती आणि तू भेटलात की नाही? हो, भेट तर झाली, म्हणजे अचानकच भेटलो आम्ही. बरं, झाली तुमची भेट, झाली तुमचं बोलणं झालं व्यवस्थित. आणि मला सांग, अधिपती एवढ्या लवकर कसं काय परत आला? तू जाऊ का दिलंस त्याला? नाही, ऍक्च्युली दुर्गेश्वरी मॅडम आल्या होत्या त्यांना बोलवायला. अच्छा, ती आली होती का तिकडं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.